मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। बातमी आहे बीडमधून। बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज मोर्चा निघणार आहे। आज सकाळी 11 वाजता हा मोर्चा निघणार आहे। आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा या मोर्चाचा मार्ग असेल। हा मूक मोर्चा आहे। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा अशी मागणी करण्यात येते आहे आणि ही मागणी घेऊनच या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांनी काही गंभीर असे आरोप केलेले आहेत आणि या प्रकरणामध्ये पकडले जात नसलेल्या 3 आरोपींचा खून झाल्याचाही गंभीर आरोप दमानियांनी केलाय। या संदर्भामध्ये फोन आल्याचा दावा सुद्धा अंजली दमानिया यांनी केलाय। दरम्यान या संदर्भामध्ये पोलिसांना माहिती दिल्याची दमानियांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलंय। दरम्यान धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाही असा सवालही त्यांनी विचारलाय। अंजली दमानिया या बीडला पोहोचणार आहेत। आज जो मोर्चा निघतोय त्यासाठी एक प्रश्न सातत्याने उपस्थित होतोय। आज 19वा दिवस आहे, म्हणजे हत्या होऊन 19 दिवस झाले, आरोपी सापडत नाहीत। महाराष्ट्र पोलीस टेक्नोसॉव्ही आहेत, एवढं सगळं आपल्याकडे आहे आणि खेड्यातले आरोपी आहेत, म्हणजे त्यातले जे गुले आणि इतर आरोपी आहेत ते खेड्यातले आहेत, मग का सापडत नाहीत? मला तेच काही कळत नाही। आणि आज मला एक अतिशय गंभीर मुद्दा मांडू की नको हा पण प्रश्न पडलाय। खरं तर मला रात्री 11:30 वाजता एका फोन नंबरवरनं कॉल आला आणि त्यात ते म्हणाले की पुढचे आरोपी सापडणार नाहीत कारण त्यांचं मर्डर झालंय। हे ऐकल्यावर मी अक्षरशः हदरले आणि मी ह्याची माहिती आणि ते नंबर वगैरे सगळं त्या SP नवनीत कवत यांच्याकडे पाठवलं। खूपच दचकायला झालंय की हे चाललंय काय, म्हणजे खरंच ते पुढचे 3 आरोपी सापडणार नसतील, 3 प्लस आणि 2 जण जे सापडणार नसतील आणि खरंच असं काही झालं असेल आणि त्यांनी तर जागेचं नाव पण सांगितलं की तिथे 3 प्रेतं मिळालीत, हे ऐकून अतिशय दचकाच बसलाय। आता खरं काय ते थोड्या वेळात कळेल बीडला पोहोचल्यावर। का कराड हे सापडत नाही? नाही, त्यांना राजकीय वर्धास्त एवढा आहे आणि सगळ्यांच्याच ते जवळचे आहेत, म्हणजे त्यांचे आपण सगळ्यांबरोबरचे फोटोही बघितलेत आणि खरंच ते किती जवळचे आहेत हे आपण एकदा नाही अनेक वेळा बघितलं। त्याचे सगळे व्हिडिओ सुद्धा आपण ट्विट केलेत। तर हे राजकीय वर्धास्त असल्यामुळे ह्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही। आज मोर्चात सहभागी होत? मोर्चात मी सहभागी नाही होणार कारण ते सगळे राजकारणी मंडळी आहेत आणि त्यांच्याबरोबर मला व्हायचं नाहीये। कारण शरद पवार, जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस यांना पूर्ण कल्पना होती की धनंजय मुंडे काय चीज आहे आणि त्यांचे वाल्मिक कराड काय चीज आहे, कारण ते त्यांच्याच पक्षात होते। फक्त आज राजकारणासाठी ते ड्रामा करणार आहेत, त्यांच्याबरोबर जायची माझी इच्छा नाही। हे होते अंजली दमानिया आणि या आज बीडमध्ये या ठिकाणी पोहोचतात, मात्र मोर्चामध्ये सहभागी होत नाहीत। मात्र त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केलेला आहे की जे फरार आरोपी आहेत त्यांचा या ठिकाणी खून झाल्याचा त्यांना फोन आलेला आहे, त्यांनी ते पोलीस अधीक्षकांना कळवलेलं आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। तर याच प्रकरणावरून